श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक 31 मार्च 2025 रोजी संस्थानचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा सन 2024-25चा आर्थिक वार्षिक विवरणपत्र तसंच सन 2025-26चा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक 31 मार्चला विश्वस्त समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता। न्यासाचे सर्व विश्वस्त प्रशासन आणि यांची नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि भाविकांच्या भक्तिमय सहभागामुळे सन 2024-25 या वर्षात न्यासाचं उत्पन्न 114 कोटी इतकं अपेक्षित होतं ते विक्रमी 133 कोटींच्या घरात गेले। मागील वर्षाच्या तुलनेत न्यासाच्या उत्पन्नात जवळपास 15% वाढ झाली। सन 2024-25 साठी न्यासाचं अपेक्षित उत्पन्न 114 कोटी इतकं धरण्यात आलं होतं। आशीर्वचन, पूजा देणगी, लाडू, नारळवडी या संदर्भात विश्वस्त आणि प्रशासन यांच्या नियोजनामुळे उत्पन्न 114 कोटींवरून 133 कोटीच्या घरात गेले। हे प्रशंसनीय बाब आहे। सन 2025-26 या पुढील वर्षासाठी न्यासाचे अपेक्षित उत्पन्न 154 कोटी रुपये इतका गृहीत धरण्यात येते। सदर अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर करण्याबाबत घोषणा न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली। सिद्धिविनायक गणपती मंदिर हे महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं एक प्रसिद्ध नावाजलेलं मंदिर आहे आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी देशभरातून आणि बाहेरच्या देशातूनही लोक येत असतात। आता ह्या मंदिराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम आमचे बरेच चालू असतात, पण माझ्या मनात आणखी एक विषय आला की आपण डायलिसिस सेंटर चालवतो, पुस्तकपेढी चालवतो, विद्यार्थ्यांना मदत करतो, रुग्णांना मदत करतो, वैद्यकीय मदत असते महाराष्ट्रातल्या रुग्णांना। त्याच्या पुढे जाऊन आपण एक वेगळा उपक्रम राबवू शकतो की मनामध्ये माझा विचार आला आणि मी माननीय अध्यक्ष सरवणकर साहेब असतील, कोषाध्यक्ष त्रिपाठी, आमचे युवा असतील किंवा आमचं विश्वस्त मंडळाने एक पत्र मी दिलं स्वतः की महाराष्ट्रामध्ये जे शासकीय रुग्णालय आहेत ते महाराष्ट्रातले शासकीय रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आहेत, तर त्या रुग्णालयांमध्ये ज्या नवजात बालिकांचा 8 मार्चला म्हणजे जागतिक महिला दिन आपण साजरा करतो, तर 8 मार्चला महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयामध्ये ज्या मुलींचा जन्म होईल त्या मुलींच्या नावे आपण न्यासातर्फे मंदिरातर्फे 10,000 रुपयाचं एक डिपॉझिट आपण ठेवू शकतो अशी सूचना मी पत्राद्वारे केली। आणि काल आमची जी बजेटची सभा झाली मंदिराची, त्या मंदिराच्या बजेटच्या सभेमध्ये पुन्हा विषय चर्चेला गेला आणि सर्वानुमते तो मंजूर केला गेला आणि तो आता महाराष्ट्र शासनाकडे आपण मंजुरीसाठी पाठवलेला आहे। मला एक आनंद आहे ही योजना मंजूर सर्व विश्व समितीने केली, माननीय अध्यक्ष कोषाध्यक्ष समितीने प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घेतला